of simple harmonic motion. The to and fro motion or up and down motion of a particle about the mean position in which force is directly proportional to displacement and oppositely directed to displacement is called as a simple harmonic motion. नंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. पटकन व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. पटकन इक्वेशन सांगायचं न बघता इक्वेशन फक्त छोटंसं सोनल. नेक्स्ट differential equation of simple harmonic motion. d2x by dt square plus omega square x is equal to 0. बस खाली differential equation of simple harmonic motion. differential equation चा यूज करून एक मोठं डेरिवेशन घेतलं आपण. बोर्डला 4 मार्क्स साठी विचारलं जातं आणि ऑब्जेक्टिव्हला 3 फॉर्म्युला त्याच्यामध्ये मिळतात. बाय युजिंग differential equation of SHM we can calculate acceleration of particle performing simple harmonic motion. acceleration चा फॉर्म्युला a is equal to A is equal to acceleration of particle performing simple harmonic motion formula. Acceleration of particle performing simple harmonic motion minus omega square x minus omega square x. Minus indicates that acceleration is always directed exactly opposite to displacement. A is equal to minus omega square x. Acceleration चा जो फॉर्म्युला मिळाला त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय मिळतं? Velocity. What is velocity of particle performing simple harmonic motion? चा फॉर्म्युला ओमेगा into under root a square minus x square. ओमेगा into square root of a square minus x square. मॅक्सिमम व्हॅल्यू असते a ओमेगा, मिनिमम व्हॅल्यू असते 0. So velocity of particle performing simple harmonic motion is equal to omega square root of a square minus x square. आणि जो velocityचा फॉर्म्युला मिळाला त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला एक फायनल फॉर्म्युला मिळाला डिस्प्लेसमेंटचा. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल x is equal to a sin omega t plus alpha. Alpha is called as a epoch of SHM or it is also called as a phase constant or initial phase of SHM. If particle starts from mean position, what is displacement of particle? Stone. A sin omega t. If particle starts from mean position, x is equal to a sin of omega t. If particle starts from extreme position, x is equal to a cos of omega t. हे डिस्प्लेसमेंट चे दोन फॉर्म्युला आपण घेतले. आणि त्यानंतर मग आपण एक सर्कलचे एक इक्वेशन घेतलं बघा, रेफरन्स सर्कल मेथड. If particle performs uniform circular motion, its projection performs simple harmonic motion. त्याचं डेरिवेशन घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग ऑब्जेक्टिव्हचा आपण एक पॉइंट घेतला, फेज कसा कॅल्क्युलेट करायचा. हाऊ टू कॅल्क्युलेट फेज इन सिंपल हार्मोनिक मोशन. आणि मग लास्ट लेक्चरला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन. आणि त्यानंतर एक पॉइंट कुठला घेतला होता लास्ट लेक्चरला, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, इपोकच्या डेफिनेशन्स आपण स्टडी केलेले आहेत. जवळपास थेरीचा हाफ टॉपिक कव्हर झालेला आहे. थेरीचा ऑब्जेक्टिव्हला बरंच अजून घ्यावं लागणार आहे. तो सिंपल पेंडुलमचा पॉइंट आहे. हाफ टॉपिक जेवढा झाला तेवढा फक्त सिंपल पेंडुलम आपल्याला घ्यायचा आहे. सिंपल पेंडुलम आणि त्याचे केसेस, स्प्रिंग पेंडुलम घ्यायचा आहे, कंपाऊंड पेंडुलम घ्यायचा आहे. सायमल्टेनियसली आपण ऑब्जेक्टिव्हचे पॉइंट पण स्टडी करतोय. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आपण स्टार्ट करतोय. आता सर्वांनी लक्ष द्या. एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. थेरीला क्वेश्चन कसे विचारले जातील? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराइव्ह करा. Derive the formula for potential energy of particle performing simple harmonic motion, kinetic energy of particle performing simple harmonic motion. Prove that total energy of particle is directly proportional to square of amplitude and square of frequency. अशी प्रूफ विचारले जाईल. जो पार्टिकल SHM परफॉर्म करतो त्याची जी टोटल एनर्जी असेल, टोटल एनर्जी इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी अँड स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. त्याचं डेरिवेशन विचारलं जाईल. आणि सगळे जे फॉर्म्युले आपण बघणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह साठी महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या पॉइंट नंतर एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघणार आहे. प्रत्येकाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघितलंय बघा. डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशनचा ग्राफ बघितला आपण, व्हेलॉसिटीचा ग्राफ बघितला बरोबर ना. त्यानंतर आपण आता एनर्जीचा पण ग्राफ बघायचा आहे. AIEEE ला पूर्वी विचारलेला क्वेश्चन आहे. नीट आणि JEE मेन्स ला सुद्धा हा क्वेश्चन डायरेक्टली विचारलाय. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. दोनच मला आन्सर द्या. आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया. What is graphical representation? Nature of the graph of velocity versus displacement for the particle performing simple harmonic motion. Velocity versus displacement चा ग्राफ कसा असतो SHM मध्ये? पटकन क्लिक झाला पाहिजे.
मास्कमुळे बहुतेक आवाज बाहेर पडत नाहीये. विचार करून सांगा. स्ट्रेट लाईन, इलिप्स, काय काय उघडायच्या मध्ये हे वर्गात जे होतं ना ते त्यातलं 60-70% तुमचं इथंच व्हायला पाहिजे अभ्यास, का नंतर पाठ करणार आहे शेवटच्या महिन्यात. डेरिव्हेशन डेराईव्ह करून दाखवलंय, ग्राफ काढून दाखवला होता. व्हेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ इलिप्स असतो. इफ ओमेगा इज इक्वल टू 1 इट इज अ सर्कल. आणि एक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ कसा असतो? स्ट्रेट लाईन हॅव्हिंग निगेटिव्ह स्लोप. स्लोप किती असतो? मायनस ओमेगा स्क्वेअर. लहान लहान गोष्टी आहेत ना, ह्या अभ्यास करायला तुम्हाला वेळ नंतर नाहीये, लक्षात ठेवायचं. अभ्यास एक्स्ट्रा गोष्टीसाठी करायचा नंतर तुम्हाला. ह्या लहान लहान गोष्टी तुम्हाला इथे वर्गातच क्लिअर व्हायला पाहिजे. 50% अभ्यास तुमचा इथंच व्हायला पाहिजे, तर तुम्हाला चांगले मार्क्स पाडता येतील, लक्षात ठेवायचं. सगळं इथं ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि घरी जाऊन परत अभ्यास करायचा, मग काय उपयोग होणार नाहीये. हा, मॅक्झिमम गोष्टी इथं जे आपण एक्सप्लेन करतो ना ते इथंच लक्षात राहायला पाहिजे. हा, त्याचं डिस्कशन करायचं तुमच्या दोनच्यामध्ये. हा, ते पॉईंट रिवाइज करायचे घरी गेल्यानंतर, तर तुम्हाला मॅक्झिमम स्टडी इथंच करता येईल. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करूया. एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. एनर्जी इन एसएचएम. एनर्जी इन एसएचएम. सगळ्यात शेवटी मी क्वेश्चन विचारतो आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं पूर्ण. अध्यामध्ये कुठलीही स्टेप मी विचारणार. हा, एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. तो फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. फर्स्ट फॉर्म्युला डिराइव्ह करूया आपण कायनेटिक एनर्जीचा. किती सिंपल आहे बघा. कायनेटिक एनर्जी इन सिंपल हार्मोनिक मोशन. कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन. Suppose particle perform simple harmonic motion along the straight line. This is the mean position. O is the mean position. A is the extreme position. B is also extreme position. Particle moves to and fro about the mean position. ठीक है? This is called as a, this displacement is called as a amplitude. Amplitude is the displacement, maximum displacement of particle from its mean position. क्या पॉइंटला velocity maximum असते का minimum असते? इथे velocity मिनिमम असते. मीनला वेलोसिटी मॅक्सिमम असते. मॅक्सिमम वेलोसिटी किती असते? a ओमेगा. मिनिमम किती असते? 0 असते. मीनला एक्सेलरेशन मॅक्सिमम असतं का मिनिमम असतं? एक्सेलरेशन मिनिमम किती असतं? 0 असतं. एक्स्ट्रीमला एक्सेलरेशन मॅक्सिमम किती असतं? ओमेगा स्क्वेअर a. या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी स्टडी केल्या आहेत. ठीक आहे. आता बघा, हा पार्टिकल असं ऑसिलेट व्हायला आहे आणि समजा हा मीन पासून ठराविक डिस्टन्स वर गेला. किती डिस्टन्स वर? तर x एवढ्या डिस्टन्स वर हा पार्टिकल गेला. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट ही नेहमी मीन पोझिशन पासून मोजायची. तर पार्टिकल जर इथं असेल तर डिस्प्लेसमेंट म्हणजे हे डिस्टन्स आलं. दिस इज कॉल्ड द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. हा कंटिन्युअसली मोशन मध्ये आहे आणि एका इन्स्टंटला तो इथं आहे आणि त्याची मला वेलोसिटी माहिती आहे. व्हॉट इज वेलोसिटी? ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पण ह्या पॉइंटला जर मला इथं कायनेटिक एनर्जी काढायची असेल, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर. ओके, सो इज इक्वल टू हाफ m इज द मास ऑफ द बॉडी व्हिच इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. आय जस्ट ठेवतो आणि v स्क्वेअर डायरेक्ट फॉर्म्युला पुट करायचा. v चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना. सो व्हॉट इज v? v चा बेसिक फॉर्म्युला काय आहे? ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. दोन्हीकडे स्क्वेअरिंग करूया म्हणजे v स्क्वेअर चा फॉर्म्युला काय येणार? ओमेगा स्क्वेअर इनटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. झालं डेरिव्हेशन. दिस इज अ कायनेटिक एनर्जी. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. आता याच्यामध्ये पूर्वी एकदा बोर्डला हा क्वेश्चन विचारलाय आणि बऱ्याच जणांचा 1 मार्क कट केला होता. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला तुम्ही इन टर्म्स ऑफ k पण लिहायचा आणि इन टर्म्स ऑफ ओमेगा पण लिहायचा आहे. सो हाफ इनटू हा m ओमेगा स्क्वेअर म्हणजे k स्क्वेअर इनटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ऍज इट इज. हे बरोबर आहे का? बघा, k चा फॉर्म्युला काय बघितला आपण लास्ट लेक्चरला? k इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सॉरी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k अपॉन m. म्हणजे k इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. तर बऱ्याचशा डेरिव्हेशन मध्ये बऱ्याचशा फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही डायरेक्टली m ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी काय घेऊ शकता? k स्क्वेअर घेऊ शकता. व्हॉट इज k? व्हॉट इज k? m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k घ्यायचा का? सर k घ्यायचा. k मीन्स फोर्स कॉन्स्टंट, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर आपण स्प्रिंग कॉन्स्टंट पण म्हणणार आहे. पहिला फिजिकल सिग्निफिकन्स काय हा आपण का स्टडी करतो, नंतर आपल्याला ऑब्जेक्टिव्हला बघायचं आहे. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज अ फोर्स कॉन्स्टंट. सो हाफ k इनटू ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. मला डायरेक्टली सांगा याचा ग्राफ कसा येऊ शकतो. लॉजिकली सांगा. ग्राफ पण नंतर बघूया. म्हणजे इक्वेशन बघून तुम्हाला काय कळतं का?
एक्स वर्सेस कायनेटिक एनर्जीचा ग्राफचं नेचर कसं असू शकतं? स्ट्रेट लाईन. व्हेरी गुड, पॅराबोला. कारण तो स्क्वेअर टर्म आहे ना, तुम्हाला मी बेसिक सांगितलं की जिथं जिथं स्क्वेअर टर्म येते तिथं ग्राफ हा स्ट्रेट लाईन नसतो, इट शुड बी कर्व्ड. हा, आणि x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y स्क्वेअर, y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर, तर ग्राफ कसा असतो? पॅराबोला असतो. आणि x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y असेल तर x आणि y चा ग्राफ काढायचा. x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y असेल तर लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं इट इज अ रेक्टँग्युलर पॅराबोला. बॉइल्स लॉ आहे ना, p is proportional to 1/v, रेक्टँग्युलर पॅराबोला ग्राफ असतो. तर लक्षात ठेवा, इन्व्हर्स रिलेशन असेल तरी सुद्धा तो रेक्टँग्युलर पॅराबोला असतो. तर याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हा पॅराबोला आहे, कसा आहे आपण नंतर बघूया. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. क्लिअर झालं? डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. आता समजा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ काढायचा, आपला पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन काढायचं आहे. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, पोटेन्शियल एनर्जी इन एसएचएम, सिंपल हार्मोनिक मोशन. आता इथं पोटेन्शियल एनर्जी का असू शकते सांगा बघूया. व्हाय पार्टिकल पजेस पोटेन्शियल एनर्जी इन एसएचएम? ग्रॅव्हिटेशन मध्ये पोटेन्शियल एनर्जी का असते? इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पोटेन्शियल एनर्जी का? पोटेन्शियल एनर्जीच कधी असते सांगा मला. बॉडीला पोटेन्शियल एनर्जी कधी असते? तर दोन गोष्टी असतात. एक तर तो कॉन्झर्वेटिव्ह फील्ड मध्ये पाहिजे. कॉन्झर्वेटिव्ह तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, कॉन्झर्वेटिव्ह फील्ड, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फील्ड. हा, कॉन्झर्वेटिव्ह फील्ड म्हणजे जर सेंट्रल फोर्स असेल, हा फील्ड असेल, इलेक्ट्रिकल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, तर त्या फील्डमुळे तिथं पोटेन्शियल तयार होतं, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी असते. सो पोटेन्शियल एनर्जी इज पॉझिटिव्ह ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते? ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रेझेंट असल्यामुळे, कारण सेंट्रल फोर्स असतो ना नेहमी तिथं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते? इलेक्ट्रिकल फील्ड असल्यामुळं. जिथं जिथं रिस्टोरिंग फोर्स असतो तिथं लक्षात ठेवायचं पोटेन्शियल एनर्जी असते. स्प्रिंग बघा, स्प्रिंग एक्सटेंड करायला लागलोय. स्प्रिंग एक्सटेंड करताना स्प्रिंगला आतमध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होतो, जो त्या स्प्रिंगला ओरिजिनल डायमेन्शनला जे डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट फोर्स आहे ना, स्प्रिंग मी एक्सटेंड करालोय. आतली स्प्रिंग मधला जो फोर्स आहे तुला आत इंटरनल जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो ओरिजिनल डायमेन्शन आणण्याचा प्रयत्न करतो. स्प्रिंग मी ओरिजिनल पेक्षा इक्विलिब्रियम पासून कॉम्प्रेस केली तर ती बाहेर यायला बघते. म्हणजे जिथं जिथं इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असतो तिथं अगेन्स्ट दॅट इंटरनल रिस्टोरिंग फोर्स वर्क होतं. दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग इथं एसएचएम मध्ये काय होतं? तुम्हाला माहिती आहे एसएचएम मध्ये नेहमी रिस्टोरिंग फोर्स असतो. F इज इक्वल टू मायनस kx. त्या इक्वेशन आपण एसएचएम स्टार्ट केले. F इज इक्वल टू मायनस kx. मायनस इंडिकेट्स दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड अपोजिटली डायरेक्टेड टू डिस्प्लेसमेंट. ही एकमेव बेसिक कंडिशन आहे एसएचएम ची. When particle performs SHM, F is equal to मायनस kx. ते इक्वेशन व्हेरीफाय होत असेल तरच ती एसएचएम असते. म्हणजे एसएचएम मध्ये रिस्टोरिंग फोर्स आहे आणि रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट पार्टिकलची मोशन आहे, म्हणजे वर्क डन होणार. दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतोय, लक्ष द्या. दिस इज द मीन पोझिशन आणि पार्टिकल समजा एक्स न डिस्प्लेस झाला आणि ह्या पॉइंटला मला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. हा जो पॉइंट आहे पी पॉइंट, इथं मला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. मग समजा इकडं हा पार्टिकल मीन पासून एक्स्ट्रीमला चाललाय आणि फोर्स कुठे आहे? टुवर्ड्स मीन आहे. रिस्टोरिंग फोर्स कुठे असतो? टुवर्ड्स मीन असतो. आणि या फोर्सच्या अगेन्स्ट पार्टिकल समजा डीएक्स न डिस्प्लेस झाला. पार्टिकल इज डिस्प्लेस्ड बाय व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स अगेन्स्ट द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. सो व्हाट इज वर्क डन? That small work done in displacing body by very very small distance is equal to F into dx. तिथं मायनस येणार because force is exactly opposite to displacement. म्हणजे फोर्स या डायरेक्शनला आहे आणि डिस्प्लेसमेंट मी इकडे करायला. स्मॉल डिस्प्लेसमेंट असल्यामुळे स्मॉल वर्क आलं. समजा मला पूर्ण डिस्प्लेसमेंट करायचं असेल 0 पासून x पर्यंत, तर याचं काय करायला लागेल? इंटिग्रेशन. झालं का? स्मॉल डिस्प्लेसमेंट करायचं असेल तर स्मॉल वर्क होणार, पूर्ण डिस्प्लेसमेंट करायचं असेल तर पूर्ण वर्क होणार. मग पूर्ण वर्क कसं करतो आपण? बाय इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्क. सो दॅट टोटल वर्क डन in displacing body from mean to this point P by distance of x is equal to integration of this small work done. Okay, so is equal to integration of dw ची व्हॅल्यू काय आहे? मायनस f into dx. So is equal to integration of मायनस f म्हणजेच काय? f म्हणजे मायनस kx. हा मायनस काय इंडिकेट करतो? इथला जो f आहे तो x ला अपोजिट आहे. हा मायनस काय इंडिकेट करतो? हा जो f आहे तो dx ला अपोजिट आहे. मायनस मायनस काय होणार? प्लस इंटू dx ऍज इट इज. dx ऍज इट इज.
सो व्हॉट इज द फॉर्म्युला? मायनस मायनस प्लस झाला बघा, इंटिग्रेशन ऑफ kx इंटू dx. सो k कॉन्स्टंट आहे, ओके, x dx इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2. कळलं? म्हणजे फॉर्म्युला काय आला बघा, हाफ kx स्क्वेअर. So what is work done is equal to half kx square. This work is stored in the form of potential energy. So this is the formula for potential energy. Potential energy is equal to half kx square. Equation number 2. In terms of m लिहायचं असेल, in terms of mass लिहायचं असेल तर half k म्हणजे काय असतो? m omega square into x square. Equation number 2. ह्या दोघांना equation number 2 म्हणतात. So this is formula for kinetic energy. Half m omega square a square minus x square. This is the formula for potential energy. Half m omega square x square. आणि या दोघांची जर मी ऍडिशन केली तर टोटल एनर्जी मिळणार. सो टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल ऍट एनी पॉइंट, ह्या पॉइंटला काढावी मी. इथली कायनेटिक p पॉइंटची कायनेटिक एनर्जी एवढी आहे x डिस्प्लेसमेंट वर. x डिस्प्लेसमेंट वर पोटेन्शियल एनर्जी किती आहे? एवढी आहे. तर x डिस्प्लेसमेंट वर म्हणजे p पॉइंटला टोटल एनर्जी किती असणार? दोघांची ऍडिशन काय ते बघा, हाफ k x स्क्वेअर पोटेंशियल एनर्जी आहे आणि कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. दोघांची ऍडिशन केली तर हाफ k कॉन्स्टंट आला. इथे काय झालं बघा, आत मल्टिप्लाय केला की हाफ k स्क्वेअर मायनस हाफ k स्क्वेअर आणि प्लस हाफ k काय कॅन्सल होणार, म्हणजे हाफ k a स्क्वेअर. एवढाच फॉर्म्युला मिळाला. सो टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज हाफ k a स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मास येणार हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला इक्वेशन नंबर 1. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला इक्वेशन नंबर 2. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला इक्वेशन नंबर 3. आता लक्षात घ्या, इफ पार्टिकल इज ऍट मीन पोझिशन, पार्टिकल ऑसिलेट व्हायला आहे आणि एका पर्टिक्युलर इन्स्टंटला तो मीनला आहे. मीनला म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 0. x ची व्हॅल्यू जर मी इथे 0 पुट अप केली, x ची व्हॅल्यू 0 पुट अप केली, ही व्हॅल्यू 0 आली तर कायनेटिक एनर्जी किती आली बघा, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. म्हणजे हाफ m ओमेगा स्क्वेअर म्हणजे हाफ k into a स्क्वेअर. सो इफ पार्टिकल इज ऍट मीन पोझिशन, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. पोटेन्शियल किती पाहिजे? 0. बघा इथे 0 येते का? इथं x ची व्हॅल्यू जर मी 0 पुट अप केली मीनला तर पोटेन्शियल एनर्जी किती आली? पोटेन्शियल एनर्जी 0 आली. म्हणजे मीनला पोटेन्शियल एनर्जी 0 असते, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते. सो टोटल एनर्जी इज किंवा एनर्जी इज प्युअरली कायनेटिक ऍट द मीन पोझिशन. पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर मीनची एनर्जी काय असते? प्युअरली कायनेटिक असते. आणि एक्स्ट्रीमला काय असणार? प्युअरली पोटेन्शियल असणार. एक्स्ट्रीमला बॉब झोन थांबतो ना, एक्स्ट्रीमला बॉब झोन थांबतो म्हणजे व्हेलॉसिटी किती आली? 0. व्हेलॉसिटी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी किती आली? 0. बघा एक्स्ट्रीम पॉइंटला x इज इक्वल टू a असतो. मग x इज इक्वल टू a पुट अप केला की a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0. म्हणजे कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीमला 0 असते, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. सो व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन? हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. जेवढी टोटल एनर्जी आहे ती सगळी पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट होणार. सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एनर्जी इज टोटली potential. At mean position, energy is totally kinetic. Between mean and extreme, it is a combination of kinetic and potential. But at any position, total energy always remains constant. म्हणजे mean position ला total energy काढली तर एवढीच येणार, extreme ला एवढीच येणार, मध्ये कुठेही कॅल्क्युलेट केलं तर p ला कॅल्क्युलेट केलं आपण तेवढीच येणार. So total energy always remains constant in simple harmonic motion. आणि मग असे मी क्वेश्चन सांगितलं बघा, थेरीचा क्वेश्चन, प्रूव्ह दॅट टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि त्यामुळे हा फॉर्म्युला प्रूव्ह होतो. इथं डायरेक्ट बघा हे कॉन्स्टंट असेल तर टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. आणि ओमेगाची व्हॅल्यू जर 2 पाय n पुट अप केली तुम्हाला माहिती आहे SHM मध्ये सर्क्युलर मोशन झाले, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n. तर फॉर्म्युला मिळतो टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ m, हा ओमेगा म्हणजे 2 पाय n आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे किती आला? 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर. सो दिस शोज दॅट टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी अँड स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. तर हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला वेव्ह मध्ये पण यूज करायचा आहे. मला विचारलं व्हॉट इज एनर्जी ऑफ वेव्ह? ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय? वेव्ह म्हणजे डिस्टर्बन्स आहे, ऑसिलेशन्स आहेत. हा, ते पार्टिकल ऑसिलेट होतात आणि ऑसिलेशनच्या थ्रू एनर्जी ट्रान्सफर होते व्हाया कोलिजन, बरोबर ना?
मग वेव्हची एनर्जी विचारलं तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा? हाच यूज करायचा. बिकॉज वेव्ह इज नथिंग बट व्हायब्रेशन्स, बरोबर ना? सो व्हॉट इज एनर्जी ऑफ वेव्ह? एनर्जी ऑफ वेव्ह इज गिवन बाय हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि याचे डिटेल्स आपल्याला वेव्हज मध्ये एक्स्ट्रा असून घ्यायचे आहेत. फक्त कुठलाही पार्टिकल जर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची एनर्जी असते हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. क्लिअर झाला पॉईंट? याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारू शकता. कोणताही पॉईंट समजला नसेल, काय डाऊट असेल तर विचारा. याचं डेरिव्हेशन मे बी बोर्डला विचारलं जाऊ शकतं, बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. लास्ट प्रूफ विचारले जाऊ शकते. फक्त कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन, फक्त पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन विचारलं जाऊ शकतं. आणि कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन सिंपल हार्मोनिक मोशन. समजा असा क्वेश्चन विचारला बोर्डला म्हणतोय मी, प्रूव्ह द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन एसएचएम, तर हे सगळं डिराइव्ह करायची गरज नाही आहे. डायरेक्ट हा फॉर्म्युला याचा. कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज गिवन बाय हा फॉर्म्युला याचा. पोटेन्शियल एनर्जीचा डायरेक्ट हा फॉर्म्युला याचा. हा, आणि त्यानंतर ऍट मीन पोझिशन टोटल एनर्जी काढायची. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन त्या दोन्हीमध्ये हल्ली पुट अप करायची ना. एक्स्ट्रीमला एक्स इज इक्वल टू ए पुट अप करा, इथे एक्स इज इक्वल टू ए पुट अप करा, ऍडिशन करा, आन्सर एवढंच मिळणार. आणि ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काढायचं, ऍट मीन पोझिशन काढायचं आणि इंटरमिडिएट पोझिशन, तिन्ही ठिकाणी टोटल एनर्जीचा डायरेक्ट फॉर्म्युला काढायचा. and that will prove that the total energy always remains same along the path of the particle performing simple harmonic motion. क्लिअर झालंय का? डाऊट असेल तर बघा. स्क्रीन वर पण दिसतं का? नाही दिसत? ठीक आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर बघा. नेक्स्ट आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. आणि मग 2-3 एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत एनर्जी मध्ये ऑब्जेक्टिव्ह साठी, एक्स्ट्रा कन्क्लुजन्स आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत सायमल्टेनियसली. हा बोर्डचा पॉइंट आहे, हा ऑब्जेक्टिव्ह साठी पण येऊ शकतो. ठीक आहे. काय डाऊट असेल तर विचारू शकता. नसेल तर आपण ग्राफ बघूया. बघा, नोट्स मध्ये बघू नका, समोर लक्ष द्या. तर ग्राफ मध्ये मी व्हर्टिकल लाईन म्हणजे एनर्जी इंडिकेट करतो. हाईट ऑफ द लाईन इंडिकेट्स एनर्जी. जसं आपण वर बनवतो तसं एनर्जी काय वाढले? इन्क्रीज होत चालले. दिस इज द मीन पोझिशन. हा पार्टिकलचा मीन पोझिशन आहे. आणि इथे एक डॉटेड लाईन करतो मी. सपोज दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन ए, आणि एवढाच डिस्टन्स वर इथे इमॅजिन करा एक पॉइंट दाखवतो मी. दिस इज अ सेकंड पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन बी. म्हणजे पार्टिकल इथे असं ठेवायचा लाईक दिस. ठीक आहे. पार्टिकल जसा एक्स्ट्रीम पासून मीन कडे जाईल, एक्स्ट्रीम पासून मीन कडे, तसं कायनेटिक एनर्जी काय होणार? इन्क्रीज होत जाणार. हाईट इन्क्रीज व्हायला पाहिजे. बट फॉर्म्युल्यामध्ये काय सांगतो सगळीकडे बघा, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर आहे. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स नाही आहे. तर ग्राफ हा स्ट्रेट लाईन येणार नाही आहे, तो पॅराबोलिकच येणार आहे. फक्त इन्व्हर्टेड पॅराबोला येणार का असा इन्व्हर्स पॅराबोला, सरळ पॅराबोला येणार. हे कशावर डिपेंड आहे? तर त्याचे कशावर लक्षात ठेवायचं की मीन पासून एक्स्ट्रीमला जाताना कायनेटिक एनर्जी डिक्रीज होत जाते, आणि एक्स्ट्रीम पासून मीन कडे येताना कायनेटिक एनर्जी. आता मला हाईट म्हणजे एनर्जी दाखवायचं आहे, तर समजा मी इकडं हा मीन एक्स्ट्रीम पासून मीन कडे चालू आहे. एक्स्ट्रीम पासून मीन कडे जाताना एक्स्ट्रीमला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम काय मिनिमम? मिनिमम. मिनिमम म्हणजे 0 घेतो मी. हाईट म्हणजे 0 आहे ना, हा एक्स एक्सिस आहे. इथून हाईट इंडिकेट्स एनर्जी, म्हणजे मिनिमम म्हणजे 0. समजा मीन पोझिशन आहे, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असणार? मॅक्झिमम. म्हणजे इथे घेतो मी, ही मॅक्झिमम व्हॅल्यू कन्सिडर करतो. ही अप्पर मोस्ट लाईन आहे, ती मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि इकडच्या एक्स्ट्रीमला परत काय असणार? मिनिमम. तर यांना जोडणारी लाईन काढायची आहे, विच इज अ पॅराबोलिक लाईक दिस. एक 2-3 कन्क्लुजन ऑब्जेक्टिव्हज की फार महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवा. मला तो पेपर तयार करायचा असेल तर याच्यावर मी ग्राफवर क्वेश्चन्स तयार करतो. हा, बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला बुक मध्ये मिळतील ग्राफिकल. लक्षात. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. लक्षात द्या सर्वांनी, नोट्स मध्ये बघू नका. दिस इज अ फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. ओके. पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ काढायचा आहे. सो ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज, मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0. 0 म्हणजे इथे पॉइंट येणार. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम. मॅक्झिमम आहे, पण जेवढी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असेल तेवढीच असणार ना. कारण ज्यावेळी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम होते त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी 0 झाली. ज्यावेळी पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम होते त्यावेळी कायनेटिक एनर्जी किती आहे? 0. म्हणजे जेवढी ही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल तेवढीच असणार. म्हणजे इथे पॉइंट येणार आणि इथे पॉइंट हा इथे येणार. ही 3 पॉइंट आपल्याला जोडायचे आहेत. सो दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. दिस इज अ ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आता जेव्हा कन्क्लुजन्स आपल्याला काय काय मिळतात बघा.
ग्राफ कडे तुम्ही बघितलं की तुम्हाला एक कन्क्लुजन डायरेक्ट मिळेल. हाईट इंडिकेट्स एनर्जी म्हटलं मी. हा, कोणत्या पॉइंटला दोन्ही ग्राफची हाईट सेम आहे? कोणत्या पॉइंटला दोन्ही ग्राफची हाईट सेम आहे? हा इंटरसेक्शन. इथून जर मी नॉर्मल टाकला इकडं y एक्सिस वर, तर बघा ऑरेंज कलरची लाईन आहे त्याची हाईट पण सेम आहे इथं, आणि व्हाईट कलरची लाईन पण सेम आहे. म्हणजे ह्या पॉइंटला बघा ना कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असणार? सेम असणार. हाईट म्हणजे एनर्जी आहे. बाकी ऑरेंज कलरची लाईनची हाईट एवढी आहे, त्याची एनर्जी हाईट म्हणजे एनर्जी, आणि याची पण हाईट काय सेम आहे. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन गिव्स दॅट कायनेटिक एनर्जी इज एक्झॅक्टली इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग तुम्हाला विचारलं जर ऑब्जेक्टिव्हला व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x फॉर विच कायनेटिक एनर्जी बिकम्स एक्झॅक्टली इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. x च्या कोणत्या व्हॅल्यूला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल? सेम असेल. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. इथून जर मी नॉर्मल टाकला इकडं तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार. इकडे x प्लॉट केला आपण, डिस्प्लेसमेंट प्लॉट केले आणि इकडे एनर्जी प्लॉट केले. तर इथं जी x ची व्हॅल्यू असते x इज इक्वल टू a/√2 किंवा √2/a येते का. तर आपण बघूया सॉल्व करू, डिराइव्ह करूया. आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. हाफ m(ω²k) इनटू ब्रॅकेट h² - x². कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ k इंटू x². दोन्ही काय पाहिजे? सेम पाहिजे. हाफ k गेट्स कॅन्सल, म्हणजे a² - x² इज इक्वल टू काय आला? x² आला. हा मायनस इकडे प्लस गेला म्हणजे a² ची व्हॅल्यू किती आली? 2x². दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या, तर a इज इक्वल टू √2 इंटू x. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? a/√2. तुम्हाला कसं लिहिलं तर x ची व्हॅल्यू किती येणार? a/√2. तर हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं चार ऑप्शन मध्ये. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x? व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट विच कायनेटिक एनर्जी इज एक्झॅक्टली इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी? तर x इज इक्वल टू a/√2. हे आताच लक्षात ठेवायचं, मरेपर्यंत लक्षात ठेवायचं, परत अभ्यास करायचा नाहीये. x इज इक्वल टू a/√2. द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट ॲट विच कायनेटिक एनर्जी बिकम्स एक्झॅक्टली इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग समजा x इज इक्वल टू a/2, बरोबर मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्ये पार्टिकल आहेत, तर कन्क्लुजन काय असणार? तर ते पण स्टँडर्ड कन्क्लुजन आहे. बरोबर मीन आणि एक्स्ट्रीम ह्या साईडला घेतो मी तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. इकडची साईड इकडची साईड सेमच आहे. तर ह्या दोन्हीच्या मध्ये बरोबर पार्टिकल असेल तर लक्षात ठेवायचं, इथं जर पार्टिकल असेल ॲट डिस्टन्स ऑफ किती? x इज इक्वल टू a/2. तर हे कन्क्लुजन महत्त्वाचं आहे. ॲट x इज इक्वल टू a/2 चार ऑप्शन्स असतील. तर पहिला महत्त्वाचा करेक्ट ऑप्शन बघा, इथून नॉर्मल टाकला मी असा, तर हा पॉइंट ह्या डिस्टन्सला एवढ्या हाईटवर आहे, बरोबर आहे. आणि असंच मी वर गेलो तर हा ऑरेंज कलरचा जो लाईन आहे ती तर इंटरसेक्ट वर आले. तर तुम्ही हे क्लिअरली जर माप घेऊन आन्सर काढलं तर हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच येतं. मेजरमेंट घेऊन काढलं तर जरासं वेगळं दिसत असेल, म्हणजे हा जो टोटल हाईट किती पार्ट मध्ये डिवाइड झाली? 4 पार्ट मध्ये. मग हा पार्ट किती असेल सांगा बघूया. टोटलच्या किती असणार? हा 1/4 हाईट मोजवली आपण, 1/4 हाईट आहे ना ही. आणि इथून इथपर्यंत किती सांगा बघा, ही 3/4. म्हणजे कन्क्लुजन मिळालं ऍट x इज इक्वल टू a/2. ही एनर्जी कोणती आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/4 ऑफ टोटल एनर्जी. त्या ऑप्शन मध्ये असणार. टोटल एनर्जीच्या किती आहे? 1/4 आहे. आणि ही एनर्जी कुठली आहे? कायनेटिक. कायनेटिक साठी फॉर्म्युला काय मिळाला बघा, तर 3/4 इज इक्वल टू 3/4 ऑफ टोटल एनर्जी. म्हणजे कन्क्लुजन कुठले कुठले मिळाले बघा. ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. At x is equal to a/2, potential energy is equal to 1/4 of total energy. Kinetic energy is equal to 3/4 of total energy. And at x is equal to a/√2, kinetic energy is equal to potential. थोडी काय असणार आहे? सेम असणार. क्लिअर झालं का? सो हा पॅराबोलिक नेचर आहे आणि हे जे आता मी कन्क्लुजन सांगितले हे ऑब्जेक्टिव्ह साठी अतिशय महत्त्वाचे. नोट्स मध्ये आहे बघा. ग्राफ असेल तरी कन्क्लुजन नसेल बाजूला घेऊन घ्या. ग्राफ आहे ना, ग्राफच्या बाजूला लिहून घेतलं तरी चालेल. हे कन्क्लुजन्स. एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण आज कंप्लीट केलेला आहे, एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन.
डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतील किंवा ह्या ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत, शॉर्ट फॉर्म्युले आहेत, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नोटबुक आहे ना, त्याच्यामध्ये सगळं नंतर घरी जाऊन फॉर्म्युला, एनर्जीचा पॉईंट टाकायचा, सगळे फॉर्म्युलाचे एक्स्ट्रा पॉईंट त्याला सांगतो तुम्हाला. आपण ऑब्जेक्टिव्हचा सिनॉप्सिस सायमल्टेनियसली लिहून घेतोय, बरोबर आहे ना. बोर्डच्या नोट्स तुम्हाला प्रिंटेड दिलेल्या आहेत. घरी जाऊन ऑब्जेक्टिव्हच्या सिनॉप्सिस मध्ये हे डायग्राम आणि सगळे फॉर्म्युले लिहून ठेवायचे परत. आता काय लिहू नका, वेळ घालवा नको. आता 15 मिनिटाचं काम आहे. एनर्जी पॉईंट लिहायचा, डायरेक्ट कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल सगळे फॉर्म्युले लिहायचे, हा ग्राफ काढायचा आणि शॉर्टकट लिहायचे, आणि एक्स्ट्रा 2 पॉईंट तुम्हाला मी आता लगेच देतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा पॉईंट पण कव्हर होईल. हे सोडण्याच्यावर एक्स्ट्रा ऑब्जेक्टिव्हला काय क्वेश्चन तयार होत लक्षात ठेवायचं. हे बेसिक तुम्हाला माहित पाहिजे सगळं. काय डाऊट असेल तर त्यावेळी विचारा. इथं एनर्जी किती सांगा बघूया आपण. इथं असणार आहे टोटल एनर्जी. ही आहे तुमची टोटल एनर्जी. प्रत्येक पॉइंटला मीनला तेवढीच आहे, ही वरची व्हाईट लाईन म्हणजे टोटल एनर्जी आहे. इथं पण तेवढीच आहे, इथं पण तेवढीच आहे, प्रत्येक पॉइंटला ती सेम आहे, हॉरिझॉन्टल आहे. सो व्हॉट इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टोटल एनर्जी इन एसएचएम? टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय लागला? टोटल एनर्जीचा हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एक्स वर डिपेंडच नाही आहे, आपण ग्राफच काढू शकत नाही. पण एक्स वर डिपेंड, इट इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. एसएचएम मध्ये ह्याला पॅरलल लाईन आहे, having slope 0, y is equal to mx plus c. इंटरसेप्ट पण नाही आहे आणि स्लोप पण नाही आहे. स्लोप किती आहे? 0 आहे, म्हणजेच पॅरलल लाईन येणार. कळलं का? स्लोप जर असता तर माझी क्रॉस आली असती लाईन. आधी तर समजलं का? काय डाऊट आहे? नेक्स्ट पॉइंट काय सांगा? कंपोजिशन आहे ना, ठीक आहे. त्याच्या ऐवजी आपण काय करूया, ऑब्जेक्टिव्हचा एक पॉइंट एक्स्ट्रा तो घेऊया, जो टेक्स्ट बुक मध्ये नाही आहे, पण बऱ्याच बुक मध्ये एमसीक्यू ला याच्यावर क्वेश्चन्स आहेत. थेरॉटिकल पॉइंट आहे, पण समजायला थोडासा अवघड आहे. मी एक्सप्लेन करतो लक्षात. एक कन्क्लुजन आहे थेरॉटिकल. काय कन्क्लुजन आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ कायनेटिक एनर्जी is 2 times frequency of SHM. याच्यावर क्वेश्चन्स बऱ्याच बुक मध्ये आहेत. समजा थोडासा अवघड आहे, मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकतो आपण. हा जो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे ऍक्च्युअली इन टर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर्म्युला घेऊ शकतो आपण. हा एक्स ची व्हॅल्यू काय कुठं करता येईल सांगा बघूया. ही फ्रिक्वेन्सी नसते, ही कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी आहे. त्या फंक्शनची फ्रिक्वेन्सी नाही आहे, एसएचएम ची फ्रिक्वेन्सी आहे. कायनेटिक एनर्जीची फ्रिक्वेन्सी तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये दिसणार. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. ही फ्रिक्वेन्सी कोणाची आहे? एसएचएम ची. हा, याच्यामध्ये एन असतो ना, 2πm. तो एन म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन असणार आहे. हा, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. पण इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू. व्हॉट इज एक्स? डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा किंवा ए साइन ओमेगा टी किंवा ए कॉस ओमेगा टी. ठीक आहे. सो ए साइन ओमेगा टी घेतलं मी, ए साइन ऑफ ओमेगा टी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. So kinetic energy is equal to half m omega square a square minus squaring करायचा आहे a square sin square of omega. आता लक्ष द्या, असं कोणतंही इक्वेशन आलं, हा काय झालं? ओमेगा स्क्वेअर कसं
साइन फंक्शन आहे प्रमाणे साइन थीटा म्हणजे साइन स्क्वेअर आला फक्त. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी सांगताना ही जी क्वांटिटी आहे ज्याचं मी इक्वेशन लिहिलंय तर त्याचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठलंही असेल तर आज जो ओमेगा असतो ना ती फ्रिक्वेन्सी असते. या फंक्शनची फ्रिक्वेन्सी ह्या फंक्शनची कायनेटिक एनर्जी कशी चेंज व्हाले तर ह्या फ्रिक्वेन्सी नुसार चेंज व्हायले. पण फ्रिक्वेन्सी सांगताना तर स्क्वेअर टर्म नको आहे. स्क्वेअर फ्रिक्वेन्सी कधी स्क्वेअर टर्म नसते त्यामुळे साइन स्क्वेअर असेल तर आतली फ्रिक्वेन्सी नसते. मॅथमॅटिकल तुम्हाला हे बोर्डला नाही आहे, ऑब्जेक्टिव्हला डेरिव्हेशन पण नाही आहे, त्याच्यावर न्यूमेरिकल 100% विचारला जाणार नाही आहे, जेई नीटला सुद्धा विचारला जाणार नाही आहे, फक्त स्टँडर्ड कन्क्लुजन आहे. तर हे आपण जर साइन मध्ये कन्व्हर्जन केलं तर द साइन ऑफ 2 ओमेगा टी येतं. मग नंतर मी बुकलेट मध्ये देणार आहे डेरिव्हेशन. साइन स्क्वेअर थीटाचं साइन 2 थीटाचा फॉर्म्युला ना किंवा कॉस 2 थीटा त्याच्यावर कन्व्हर्जन केलं तर ह्याचं कन्व्हर्जन करून आपण कॉस 2 ओमेगा टी येतं. म्हणजे स्क्वेअर काढायचं असेल तर इथं 2 ओमेगा येतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं इथं जर 2 ओमेगा असेल म्हणजे हे सगळं कन्वर्ट करून याच्यामध्ये कॉस ऑफ 2 ओमेगा टी असे येत असेल किंवा साइन ऑफ 2 ओमेगा टी असेल तर हा 2 ओमेगा म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ कायनेटिक एनर्जी. मी तुम्हाला थेरॉटिकली समजावून सांगतो, काळजी करू नका. हा फ्रिक्वेन्सी डबल का असते, फ्रिक्वेन्सी डबल आहे म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला कन्क्लुजन लक्षात ठेवायचं आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ कायनेटिक एनर्जी इज 2 टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएफ. कसं बघा लक्षात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे. समजा पार्टिकल एसएचएम परफॉर्म करायला वर्टिकली. दिस इज द मेन पोझिशन, दिस इज द पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन अँड दिस इज द निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशन. फॉर एक्झाम्पल पार्टिकल मूव्ह अप अँड डाऊन असा एसएचएम परफॉर्म करायला. ठीक आहे. इथं डिस्प्लेसमेंट किती असणार प्लस ए मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन. इकडे काय असणार मायनस ए विथ साइन कन्व्हेन्शन तुम्हाला सांगितलं मी. खालची डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह देतो. ठीक आहे. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीची जनरल डेफिनेशन काय आहे तुम्ही म्हणता नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड पर सेकंड, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड पर सेकंड, नंबर ऑफ रोटेशन्स कंप्लीटेड पर सेकंड, नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड पर सेकंड, नंबर ऑफ वेव्हज कंप्लीटेड पर सेकंड. कितीतरी डेफिनेशन फ्रिक्वेन्सीच्या. पण जनरल बेसिक डेफिनेशन म्हणजे काय माहिती का चेंज पर सेकंड. चेंज व्हायला पाहिजे, चेंज पर सेकंड. म्हणजे काय बघायचं पार्टिकल असं चालला डिस्प्लेसमेंट ची फ्रिक्वेन्सी कशी आहे. एसएचएम ची फ्रिक्वेन्सी म्हणजे डिस्प्लेसमेंटची फ्रिक्वेन्सी. इथं पॉझिटिव्ह आहे, पार्टिकल खाली आलाय, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह म्हणजे एक चेंज कंप्लीट झाला. चेंज कसा नुसता पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, परत ओरिजिनल स्टेटला यायला पाहिजे ना. एक रोटेशन कधी कंप्लीट होतं पार्टिकल परत तिथे चालला तर तसं इथं एसएचएम मध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे काय पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. हा मग एका सेकंदामध्ये समजा एक ऑसिलेशन कंप्लीट होत असेल तर फ्रिक्वेन्सी किती आली 1 हर्ट्झ. क्लिअर होतंय. मग आपण असं कन्सिडर करूया पार्टिकल इथून स्टार्ट झाला आणि इथं आला, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं, एका सेकंदामध्ये झालं, याची फ्रिक्वेन्सी किती आली 1 हर्ट्झ. आता लक्ष द्या ही डिस्प्लेसमेंटची फ्रिक्वेन्सी, डिस्प्लेसमेंट व्हॅरी होण्याची फ्रिक्वेन्सी म्हणजेच एसएचएमची फ्रिक्वेन्सी. आता कायनेटिक एनर्जी कशी व्हॅरी व्हायला बघा. इथं कायनेटिक एनर्जी किती असेल 0. ओके. इथं किती असेल म्हणजे किती म्हणजे टोटल एनर्जी तर लिहितो मी मॅक्स. मॅक्स इथं 0 म्हणजे ही काय आहे मिनिमम. हा ही काय आहे मिनिमम. म्हणजे कायनेटिक एनर्जी इथं मिनिमम आहे, इथं मॅक्सिमम आहे, इथे मिनिमम आहे. हा डिस्प्लेसमेंट मात्र कशी आहे इथं मिनिमम डिस्प्लेसमेंट कुठे आहे मीनला नाही आहे, इथं आहे मायनस ए. निगेटिव्ह साईनचा विचार केला तर 0 पेक्षा इथे 0 आहे ना डिस्प्लेसमेंट, 0 पेक्षा निगेटिव्ह कमी झाला ना म्हणजे मॅक्सिमम आणि काय झाली म्हणजे चेंज कसा झाला बघा मॅक्सिममचा मिनिमम, मिनिममचा मॅक्सिमम एक सेट तयार झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ. आता कायनेटिक एनर्जी मध्ये बघा कायनेटिक एनर्जी मिनिममची मॅक्सिमम झाली, मॅक्सिममची मिनिमम झाली म्हणजे ते एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं, एक सायकल कंप्लीट झालं. कळतंय का. म्हणजे पार्टिकल इथून जाऊन इथं येऊपर्यंत कायनेटिक एनर्जी मधला चेंज कसा झालाय मिनिममचा मॅक्सिमम, मॅक्सिममचा मिनिमम, एक सायकल कंप्लीट झालं, परत मिनिममचा मॅक्सिमम, मॅक्सिममचा मिनिमम, 2 सायकल कंप्लीट झाले. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी काय आहे एका सेकंदामध्ये 2 ऑसिलेशन कंप्लीट केले कायनेटिक एनर्जीनं म्हणजे याची फ्रिक्वेन्सी 2 हर्ट्झ आहे, याची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ आहे. कळलं का. म्हणजेच कायनेटिक एनर्जीची फ्रिक्वेन्सी ही एसएचएमच्या काय असते डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात लक्षात ठेवायचं. किंवा आपल्या बुकलेट मध्ये पण असं क्वेश्चन आहे बघा की पार्टिकल हॅव्हिंग अ टाइम पिरियड ऑफ 4 सेकंड, व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ कायनेटिक एनर्जी.
particle is having time period of 4 seconds. What is time period of kinetic energy? 2 seconds. फ्रिक्वेन्सी डबल असते म्हणजे टाइम पिरियड काय असणार? हाफ असणार ना. म्हणजे तुम्हाला फक्त थोडंसं ट्विस्ट केलं. फ्रिक्वेन्सी डबल असते पण टाइम पिरियड काय असणार? हाफ. कायनेटिक एनर्जीची फ्रिक्वेन्सी असं असेल की एसएचएम ची फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज आहे तर कायनेटिक एनर्जीची फ्रिक्वेन्सी किती असणार? 10 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी कायनेटिक एनर्जीची काय असते? डबल असते. टाइम पिरियड काय असतो? हाफ असतो. क्लिअर झालं का? तुम्हाला हे बुकलेट मध्ये